नमस्कार मित्रांनो. रोजचा रिटर्न मध्ये 100 ते 150 किलोमीटरचा अंतर असल्यामुळे थोडी विश्रांती घेतो. तर आमच्या सरकार म्हणजे आमच्या मिसेसने आवर्जून सांगितले की कुठेतरी विश्रांती घ्या. तुम्हाला मी एक ज्यूस बनवून दिलेले आहे, ते घ्या म्हणजे बरे वाटेल. तर मी आज निवांत थोडं बसतो आणि आमच्या मिसेसने म्हणजे आमच्या सरकारने दिलेले थोडेसे ज्यूस घेतो. ती बाजारात जाते, संत्री मोसंबी घेते, मिक्सरमध्ये काढून थोडंसं दूध टाकून आणि चवीपुरते साखर टाकते. आज तिने छान बनवले ते ज्यूस. मी आज एक विश्रांती म्हणून आणि एनर्जी ड्रिंकसाठी घेतो. त्या अगोदर थोडंसं फ्रेश होतो. कसं वाटतं? आ, आता ही माझी फेवरेट कॅप ती घालून घेतो. कसं छान दिसतो ना आता मित्रांनो. ठीक आहे, आता ज्यूस घेतो. काय बॅग मध्ये पाणी बॉटल दिली आहे. पटू नको भैया. हे थोडं ज्यूस आहे, थोडं हा मेकअप साठी थोडं. बर. आणि हा जेवणाचा टिफिन आणि नाश्ता आहे ते ऑफिसमध्ये करू. त्या अगोदर थोडंसं पाणी घेतो. हम्म. आ, थोडं छानसं निसर्गरम्यता आहे. आता हे छान असं ज्यूस बनवलेलं आहे संत्री आणि मोसंबीचं, तर ते घेतो. हम्म. खूप छान बनवलेलं आहे, अतिशय सुंदर. जसं काय खूप तुझ्या हाताला खूप चव आहे, जशी सुगरणच आहे. हम्म. तर आमची मिसेस अशी खूप काळजी घेत असते, वारंवार काळजी घेते. जसा उन्हाळा चालू झाला तसं हे संत्री आणि मोसंबीचं ज्यूस बनवून देते आणि कुठेतरी शांततेत विसावं घेऊन हे ड्रिंक घेतले. अशी खूप मस्त आणि एकदम अशी एनर्जी निर्माण होते आणि आपल्या पुढील कामकाजात अतिशय उत्साह निर्माण होतो. तर त्याबद्दल आमच्या सौचे खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, या छोट्याशा व्लॉगमधून एकच सांगणं आहे की आपणही आपल्या कुटुंबाची अशी काळजी घ्या, म्हणजेच जेणेकरून एक अभंग या ठिकाणी मला सुचतोय, आधी संसार सुफळ झाला गे माये. म्हणजे याचा अर्थ असा की या छोट्या छोट्या गोष्टीमुळे संसार हा सुफळ होतो. म्हणजेच संसारात एक आनंद निर्माण होतो, कारण आपली कोणीतरी काळजी घेत आहे असं वाटत असतं. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, तर त्याला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.